वाऱ्याने मुंबईचा मरीन फिरवीन तुला, फिरमाच्या नजरेनं हलूच हसून मिठीत घेईन तुला. जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनलचे. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवू आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. आणि त्याचसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र आपल्या जे सर्वात तिथे VPN जे असेल तिथे कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला कॅपकट ॲप येतो, आपल्याला इथं ओपन करायचा. ओपन केलात ना, इथून तुम्ही कोणता एक इमेज जो तिथे सिलेक्ट करा. त्यानंतर आपलं काय अर्थ आता त्या इमेजवरती इथं आपल्याला क्लिक करायचं. त्या इमेजवरती आपल्याला इथं क्लिक केल्यानंतर आपल्या त्या इमेजची लेअर असेल ती 20 सेकंदापर्यंत आणायची. परत त्याच्या सुरुवात लावून ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा बिटवाला इथं व्हिडिओ दिला आहे तो आपल्या इथं ॲड करायचा. ॲड केल्यानंतर जो काही इथं ॲड असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे. तर एक्स्ट्रॅक्ट वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या बिटनुसार इमेज असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे. तर आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, बिट 2 वरती जे तिथे येऊन जायचं आहे. बिट 2 वरती आल्यानंतर इथं इमेज असेल तो स्प्लिट करा. परत बिट 3 वरती येऊन स्प्लिट करा. परत बिट 4 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं. परत बिट 5 वरती येऊन स्प्लिट करायचं आहे. परत बिट 6 वरती येऊन आपल्या इथं स्प्लिट करायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं जेवढे काय बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथं इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करून घ्या. तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर तर आपलं मित्र काय करायचं, तो जो बिटवाला व्हिडिओ येतो त्याचा सुद्धा इथं डिलीट करून टाकायचा. आणि आता इथं जेवढे काही इमेजेस असतील त्या इमेजेसमध्ये आपल्या इमेजेस जे असतील ते रिप्लेस करायचे. तर रिप्लेस करण्यासाठी आपल्याला सेकंड इमेजवरती येऊन जायचे. परत आपल्या खालती जे ते रिप्लेसचा जो ऑप्शन असेल तो आपल्या इथं शोधायचा. त्यानंतर रिप्लेसवरती जाऊन फोटोजमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं जो कोणता इथं इमेज घ्यायचा असेल तो इथं इमेज घ्या आणि अशा प्रकारे इथं इमेजेस जे असतील ते तुम्ही इथं रिप्लेस करून घ्या. तर रिप्लेस वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या इमेजेसला जे ते काही ॲनिमेशन आणि इफेक्ट जे असतील ते आपल्याला इथं अप्लाय करायचे आहेत. ओके, तर मित्र आता आपलं ॲनिमेशन द्यायचं. तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या इथं मित्र काय करायचं, त्या इमेजवरती क्लिक करायचं सुरुवातीच्या. त्यानंतर आपल्या इथं काय करायचं मित्र, ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. तर ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इनमध्येच आपल्याला एक ॲनिमेशन भेटणार आहे, त्याचं नाव आहे मित्रांनो फॉलिंग वर्ल्ड्स. तर अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्याला परत नंतर सेकंड इमेजचा जो असेल त्यावरती येऊन जायचं आहे. परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत कॉम्बोमध्ये येऊन जायचं आहे. कॉम्बोमध्ये आल्यानंतर पॉपिंग कँडी हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत इनमध्ये येऊन आपल्याला मॅजिक का बॉम्ब अशा प्रकारचा जो एक आहे मित्रांनो ॲनिमेशन तो इथे देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत कॉम्बोमध्ये येऊन जायचं आहे. त्यानंतर वेव अँड स्लाइड हा जो ॲनिमेशन तो इथे देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं. परत इनमध्ये येऊन आपलं ॲनिमे फ्रेम हा जो ॲनिमेशन आहे तो इथे देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत शेवटचा इमेज आहे त्यावरती येऊन आपलं ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत आपल्या इनमध्ये येऊन स्प्लिट स्लाइड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. तर ॲनिमेशन वगैरे इथं दिल्यानंतर आता आपल्याला काही इफेक्ट द्यायचे. तर ते इफेक्ट देण्यासाठी आपल्याला स्वतःला येऊन जायचं. परत इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला काय करायचं, व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला काय करायचं मित्रांनो, इंट्रो अँड आउट्रो यामध्ये येऊन जायचं. परत डायमंड झूम हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ह्याची ॲडजस्टमेंट जे असेल ते आपल्या इथं 5 सेकंदापर्यंत करा. परत ॲडजस्टमध्ये जाऊन याची जी स्पीड येते ती इथं 0 करा. परत नंतर आपल्या 5 सेकंदावरती जिथं थांबायचं आणि परत नंतर आपल्याला जिथे काय करायचं मित्रांनो, व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये जे ते आपल्याला एक ट्रेंडिंग किंवा लाईट इफेक्ट यामध्ये जे ते आपल्याला इथं येऊन जायचं आहे. आणि मिथोर अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरते इथं करून घ्या. परत नंतर आपल्याला काय करायचं, त्या 5 सेकंदावरतीच येऊन जायचं आणि परत आपल्याला बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच लाईट व्हिज्युअल हा जो इफेक्ट आहे तो इथं भेटेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरते इथं करून घ्या. त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाण्याची स्पीड जी असेल ती इथं कम्प्लिटली इथं 100 इथं करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवर येऊन जायचं. परत आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच फ्रॅगमेंट कोण हा जो इफेक्ट आहे तो भेटेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. त्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती इथं येऊन जायचं. परत आपल्याला इथं काय करायचं मित्र, बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्याला इथं फायर विस्पप्स अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल तो आपल्या करून त्या इमेजपुरती इथं ॲडजस्टमेंट वगैरे करून घ्या. तर केल्यानंतर आपलं परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये स्पिन बाउन्स अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल तो इथं अशा प्रकारे अप्लाय वगैरे इथं करून घ्या त्या इमेजपुरती. आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपलं परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच आपल्या
एक इन्फिनिटी ट्रॅव्हल अशा प्रकारचा की त्या इफेक्ट भेटेल. तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती करून घ्या. केल्यानंतर आता आपल्या शेवटच्या इमेजवर जाऊन जायचं आहे. परत बॉडी पिकमध्ये जाऊन पार्ट्स असेंबल अशा प्रकारचा जो इफेक्ट येतो तो अप्लाय करून त्या इमेजवरती ॲडजस्टमेंट वगैरे तर करून घ्या. तर ॲडजस्टमेंट वगैरे तर झाल्यानंतर आता आपल्या काय करायचं मित्रांनो, सुरुवातीला येऊन जायचं. परत 2 इमेजच्या मध्ये एक अशा प्रकारचा स्क्वेअर बॉक्स दिसत आहे व्हाईट कलरचा, त्यावरती आपल्या इथं क्लिक करायचं. परत लाईट इफेक्टमध्ये येऊन जायचं. तर आपल्या इथं एक मित्रांनो ट्रान्झिशन इफेक्ट जो असेल तो अप्लाय करायचा आहे. तर तो त्याचं नाव आहे मित्र ब्लँच. हा जो ट्रान्झिशन इफेक्ट येतो तो अप्लाय करून अप्लाय टू ऑल करा, म्हणजे जेवढे काही बॉक्स असतील त्या सर्व बॉक्समध्ये हा ट्रान्झिशन इफेक्ट तो लागून जाईल मित्रांनो. तर मित्र अशा प्रकारे जो आपला आजचा जो काही व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर आपल्या एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ होतो एक्सपोर्ट इथं जे ते सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्र आपल्या जे आजच्या ते व्हिडिओमध्ये व्हिडिओच होता, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्र अजून जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं होतं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ तिथे रोज जात असतात मित्र. तर मित्र भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.